श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. पौराणिक मान्यता आहे की या दिवशी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती वास करत असते आणि रात्री 12 वाजता ती पृथ्वी तलावरती येते. आपल्यासाठी कोण सेवा करत आहे, कोण जागरण करत आहे, कोण कीर्तन करत आहे, भजन करत आहे, ही माता लक्ष्मी बघत असते. त्यामुळे या दिवशी आपण रात्री 12 वाजता जर सेवा केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती अत्यंत प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील यामुळे येत असते. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होणार आहे. तर ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यामुळे आपण 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करायची आहे. आणि जर तुम्हाला 16 ऑक्टोबरला उपाय सेवा करण्यासाठी जमले नाही तर तुम्ही 17 ऑक्टोबरला देखील उपाय सेवा करू शकता, कारण की या दिवशी देखील पौर्णिमा ही 4:56 असणार आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. प्रत्येकाला वाटत असते की आपल्या कष्टाला देखील नशिबाची साथ मिळावी. तर यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे. एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये अशी असते की ती कायम नकारात्मक बोलत असते. आपण कितीही तिला सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा तरी पण ती नकारात्मकच बोलत असते. किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा आपल्याला वाटत असेल की या व्यक्तीच्या मागे कायम साडेसाती आहे, त्या व्यक्तीने कोणतंही काम हाती घ्या, ते काम तिच्याकडून पार पडत नाही किंवा त्या कामामध्ये अनेक अडथळे येत असतात. तर आता आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. तर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कच्चं दूध. या दिवशी दुधाला अत्यंत महत्त्व आहे. कच्चं दूध जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपला चंद्र हा बलवान होत असतो. तसेच दुसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर हळद. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे या दिवशी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर तिसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे. आता या 3 वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. आपण एक मंत्र म्हणायचा आहे, गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण हा मंत्र जास्तीत जास्त वेळा या दिवशी म्हणायचा आहे. आपण अंघोळ करत असतो तेव्हा देखील हा मंत्र म्हणू शकतो किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. आपल्या घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपल्याला या मंत्राचा जप हा करायचाच आहे की ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये असणारी नकारात्मकता किंवा तिला कोणतीही इडापिडा तिच्या मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होईल. तसेच ज्या पण व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्या व्यक्ती अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध ही टाकायची आहे. मग अगदी जी पण व्यक्ती कमवती असेल, मग महिला असेल किंवा पुरुष असतील, तर त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मध टाकायचे आहे. यामुळे तुमच्या नोकरीच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होत असतात. तसेच व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तरी पण आपल्या व्यवसायामध्ये देखील आपल्याला प्रगती ही नक्कीच बघायला मिळेल. तुम्ही हा उपाय रोज करून बघा. त्यानंतर आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा करावी. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमवलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल. तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम श्री सूक्त याचं पठण करा. याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. रात्री चंद्राची, कुबेर देवाची विशेष पूजा करा. असे केल्याने देखील घरात पैशांची आवक कायम राहते, घरात श्रीमंती येते. रात्री 12 वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा. यानंतर गंगाजल शिंपडा. असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे.
आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, पण त्याचसोबत लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे। तर आपल्याला 16 लवंग घ्यायचे आहे। लवंग हे कुठेही तुटलेले फुटलेले नसतील असे लवंग घ्यायचे आहे, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे आपण 16 लवंग घ्यायचे आहे। आता आपल्याला माता लक्ष्मी समोर बसायचं आहे। तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता हा उपाय करणे शक्य असेल, 12 ते 12:40च्या दरम्यान तुम्ही हा उपाय केला तर त्याचा प्रभाव तुम्हाला अधिक पटीने बघायला मिळेल। आणि त्यावेळेस जर करणे शक्य नसेल तर तुम्ही 16 ऑक्टोबरला 8:40 किंवा पौर्णिमा संपण्याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा उपाय करू शकता। तर आपण देवघरामध्ये अगोदर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकीचा दिवा घेतला तरी पण चालेल। दिव्याच्या खाली आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर मातीची पंती कणकेचा दिवा ठेवायचा आहे। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला ज्या पण वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे। मग गुलाबाचं फूल असेल, कमळाचं फूल असेल किंवा ती फुले मिळाली नाही तर तुम्ही जास्वंदीचं फूल देखील माता लक्ष्मीला नक्कीच अर्पण करू शकता। माता लक्ष्मीला आपण हळदी कुंकू लावायचं आहे, माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे, माता लक्ष्मीला तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता। त्यानंतर आता आपल्याला 2 वाट्या घ्यायच्या आहे। एक वाटी माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे, दुसऱ्या वाटीमध्ये आपण लवंग ठेवायचे आहे। आता आपण एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। आपण बसताना आसन घेऊन बसावं आणि आसन हे काळ्या रंगाचं नसावं। काळ्या रंगाचं आसन घेऊन जर आपण पूजा सेवा केली तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती देखील फलदायी ठरत नाही। आता आपण लवंग हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा म्हणायचं आहे आणि ते एक लवंग परत आपण रिकाम्या वाटीमध्ये ठेवायचं आहे। अशाच प्रकारे आपण 16 लवंग घेताना 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणावे। अगदी महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। पण जर आपण या दिवशी घरामध्ये महालक्ष्मी अष्टकम म्हटले किंवा श्रवण केले तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव असतो। आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते। आता आपण 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणात कठीण कोणतीही इच्छा असो, मग घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा स्थिर राहत नसेल किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आणि त्यानंतर हे लवंग आपण माता लक्ष्मी समोर तसेच ठेवायचे आहे। हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही। आता हे लवंग आपण माता लक्ष्मी समोर तिथेच ठेवायचे आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळी आणि रात्रभर देखील माता लक्ष्मी समोरच ठेवावे। दुसऱ्या दिवशी आपण हे लवंग उचलायचे आहे। आता हे लवंग आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता। अगदी तुम्ही चहामध्ये टाकू शकता किंवा अगदी तुम्ही ते लवंग तसेच खाल्ले तरी पण चालेल, कारण की आरोग्यासाठी लवंग हे अत्यंत फायदेशीर समजले जाते। पण जेव्हा पण आपल्याला एखादा तिखट पदार्थ बनवायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला हे लवंग टाकायचे नाही आणि आपल्या घरातील व्यक्ती सोडून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपण हे लवंग द्यायचे नाही। या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा। धन्यवाद।